महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणींना या बंपर हप्त्याची वाट लागलेली होती आणि लाडक्या बहिणींना हा बंपर हप्ता 3,000 रुपये बँक खात्यात पाठवण्याचं काम चालू झालेलं आहे। पण यामध्ये ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींना इतर महिलांपेक्षा जास्त लाभ मिळणार आहे। पण जर त्या माता भगिनींनी दुसऱ्यांच्या आधार आणि मोबाईल नंबरने त्यांची ई-केवायसी पूर्ण केलेली असेल तर त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे हे या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजच्या दिवशी सगळ्यात मोठी लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी लागलेली आहे। लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं काम आपले मुख्यमंत्री साहेब करीत आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी आताच लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट जाहीर केलेली आहे। आताच अर्ध्या तासापूर्वी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि लगेच तुमच्यासाठी ही अपडेट आपण डिलिव्हरी करण्याचं काम करत आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आताच सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत खूप मोठा लाभ होणार आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती कळेल आणि तुम्हाला सगळा जो लाभ आहे तो व्यवस्थित घेता येणार आहे। आता जास्त वेळ न घालवता तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे याच्या संदर्भातील आपण माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना ही महिला लाभार्थ्यांना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी हा एक मोठा आधार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता, आता हे तर सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता, ज्या माता भगिनींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालाय त्यांना तर काही टेन्शन नाही, पण या ठिकाणी ज्या माता भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळालेले नाही अशा माता भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। दरवर्षी नियमित पद्धतीने दिला जात असतो, पण यावर्षी लाडक्या बहिणींना थोडासा मागे पुढे झालेला आहे। मागच्या वेळेस नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रितरित्या 3,000 मिळालेले होते। आता यावर्षी काय होणार याची अपडेट मी तुम्हाला आता देणार आहे। या ठिकाणी गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळणार का, मिळाले तर 3,000 रुपये एकटे मिळणार, जेणेकरून लाडक्या बहिणींचे जे छोटे मोठे खर्च असतात ते वाचतील, ते मिटणार आहेत। आता आजपासून सुरू झालेल्या नवीन अपडेट्स नुसार लाडकी बहीण योजना अंतर्गत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आताच आणि 1 ते 1.5 तासापूर्वी अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कसा मिळणार, ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे, त्यांची केवायसी झालेली नसेल किंवा केवायसी चुकलेली असेल तर त्यांना पैसे मिळणार की नाही याच्या संदर्भातील ही अपडेट आलेली आहे। महिलांना या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित करून 3,000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायचं काम या ठिकाणी आता मंडळ चालवणार आहे। आर्थिक मदत म्हणून सरकार आता या ठिकाणी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना वेळोवेळी राबवणार आहे, महिलांना वेळोवेळी लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे या GR मध्ये, या माहितीमध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की ज्या माता भगिनींनी दुसऱ्याचा आधार नंबर वापरलेला आहे त्यांचं काय होणार आहे, त्यांना या ठिकाणी योजनेअंतर्गत लाभ मिळणार की नाही याची अपडेट देखील या GR मध्ये आलेली आहे। सर्वसामान्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एकत्रित हप्ता कोणाला आणि किती मिळणार हे लगेच स्पष्ट झालेलं नाही। अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात येणाऱ्या रकमेबाबत विचारणी केली आहे, पण प्रशासनाने सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच अंतिम रक्कम जाहीर केली जाईल। हप्त्याच्या एकत्रित वितरणाची ही पद्धत याआधी कधीही झाली नाही, त्यामुळे काही महिला थोड्या वेळासाठी थक्क झाल्या तर काहींना आश्चर्याचा सामना करावा लागलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना वाटलं होतं की त्यांचे जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये आहेत हे त्यांना 10 डिसेंबर, 15 डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये मिळतील, पण आपले लाडके मुख्यमंत्री यांनी अचानकच या ठिकाणी सगळ्या माता भगिनींना धप्पा दिलेला आहे। आता तो धप्पा कोणता आहे आपण ते व्यवस्थित जाणून घेऊया, पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। योजनेची पारदर्शकता आणि न्याय वितरण सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाभार्थ्यांना कायदेशीर पात्रता पूर्ण करणं आवश्यक केलेलं आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे। जर त्यांनी ई-केवायसी केले नाही तर त्यांना योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापासून लाभ मिळणार नाही। या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया, आधार व बँक खात्याची लिंकिंग, मोबाईल नंबर संस्थापन किंवा म्हणजे मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक करणं आणि लाभार्थी महिला महाराष्ट्राची स्थायी रहिवासी असणं या अटींचा समावेश आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलेल्या या संपूर्ण अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत। जर लाडक्या बहिणीने इथून दिलेल्या इथपर्यंत वाटलंच तर स्क्रीनशॉट घ्या, जर या अटीमध्ये लाडकी बहीण बसली नाही तर तिला नोव्हेंबर पासून पैसे मिळणार नाही। आता जो हप्ता आहे
तो लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित 3,000 रुपये दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना एक कटी त्यांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. या प्रक्रियेत एक वेगळा भाग म्हणजे काही लाभार्थ्यांना त्यांची पती किंवा वडील नसल्यामुळे पूर्ण केवायसी करता येत नाही आहे. अशा महिलांसाठी हाफ केवायसी सुरू करण्यात आलेली आहे. आता हाफ केवायसी हा नेमका मुद्दा काय आहे, तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत, ज्यावरती मी महिलांची हाफ केवायसी कशी करायची याबद्दल अपडेट दिलेले आहे. हवे असल्यास तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याची अपडेट करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला हाफ केवायसी कशी करायची याची माहिती देणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत अशा लाभार्थी महिलांना संबंधित कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमची हाफ ई केवायसी करणार आहात, जे की आता तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे करणं, ते केल्यानंतर तुम्हाला संबंधित कागदपत्र अंगणवाडी केंद्र किंवा या ठिकाणी महिला व बाल विकास तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत. हे कागदपत्रे त्यांच्याकडे असलेल्या प्रकारानुसार भिन्न असू शकतात, जसे की विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, निराधार असल्यास त्याचा आधार आणि घटस्फोटित असल्यास त्याचं घटस्फोट प्रमाणपत्र, ह्या सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी जमा कराव्या लागणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील महिला लाभार्थी या योजनेचा या बंपर हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या. आजपासून सुरू झालेल्या 3,000 रुपये हप्त्यामुळे अनेकांना आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे. आता लाडक्या बहिणी म्हणत असतात, आम्हाला जर अजून पैसे मिळाले नाही, आम्हाला तर अजून नोव्हेंबर महिन्याचेच मिळाले नाही, तर या ठिकाणी डिसेंबरचे केव्हा मिळणार? आता काही माता भगिनींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत. काही जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचं अनुदान वाटप झालेलं आहे, पण बहुतांश आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अजूनही नोव्हेंबर अधिक डिसेंबरचा एकही रुपया या ठिकाणी वाटप झालेला नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचं एकत्रित वाटप चालू होणार आहे. विशेष म्हणजे ही पद्धत एका जागतिक अनुभवाच्या स्वरूपात नव्हती, त्यामुळे महिला वर्गामध्ये उत्सुकता, आनंद आणि थोडाही धक्का पाहायला मिळालेला नाही. म्हणजे लाडक्या बहिणींना या हप्त्याबद्दलची काहीच माहिती नव्हती. म्हणजे आजपासून या ठिकाणी लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळेल याची अपडेट लाडक्या बहिणींना नव्हतीच, आणि आपल्या सरकारने, आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी अचानक हा हप्ता सोडलेला आहे आणि लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. आता ज्या माता भगिनींना अजूनही त्यांचे 3,000 रुपये मिळालेले नाहीत, अशा माता भगिनींनी काय करायचं मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे. पण योजना व हप्त्यांचे वितरण सुरू झाल्यानंतर आता फक्त पती किंवा वडील नसलेल्या माता भगिनींनी हाफ केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. हाफ केवायसी नंतर अंगणवाडी केंद्रात त्यांचे कागदपत्र जमा करून निधी प्राप्तीसाठी पात्रता निश्चित करणे हा अंतिम टप्पा असणार आहे. या प्रकारे सर्व लाभार्थी महिलांनी नियम व अटी पूर्ण करून त्यांचा हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर अधिक डिसेंबर महिन्याचे जे 2 हप्ते आहेत यांची एकत्रित 1,500 रुपये अधिक 1,500 रुपये असे एकत्रित त्यांच्या बँक खात्यात 3,000 रुपये आता सरकारने पाठवण्याचं काम चालू केलेलं आहे. तुमच्या बँक अकाउंट मध्ये जर पैसे जमा झाले नसतील तर या ठिकाणी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ते कशामुळे झाले नाहीत मी तुम्हाला आता ते सांगणार आहे. योजनेअंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये निधी हा उशिरा वाटप केला जातो. म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामध्ये उशिरा निधी आल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, पण येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा होतील. आणि ज्या जिल्ह्यातील माता भगिनींना नोव्हेंबर महिन्याचे 1,500 आले होते अशा माता भगिनींना डिसेंबर महिन्याचे फक्त 1,500 मिळतील. आणि ज्या माता भगिनी नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात त्यांना फक्त 1,000 रुपये येतील नोव्हेंबर महिन्याचे आणि 1,000 रुपये येतील डिसेंबर महिन्याचे. असे एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेअंतर्गत 2,000 रुपये इतकी रक्कम महाडीबीटी द्वारे पाठवली जाणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा.